तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स. तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण बघणार आहोत की प्रॉपर ड्रेसचा चार्ट म्हणजे ड्रेसची प्रॉपर मापे कशी काढायची. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे सर्व मापे नसतात किंवा आपण नवीन शिकणार असतो. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की नक्की मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा, छातीचं माप वगैरे तुम्ही मोजून घेऊ शकताय. बट मुंडा, शोल्डर काहीच कळत नाही आणि बरंचसं कन्फ्युजन होतं. त्यासाठी आपण पूर्ण चार्ट घेऊन आलो आहे. तर इथं फक्त तुम्हाला त्या कस्टमरची साईज एक्सेल आहे का, यस आहे, कोणती साईज आहे ते फक्त माहिती करून घ्यायचं आहे. त्यानुसार सर्वच्या सर्व मापे तुम्ही टाकून घेऊ शकताय. असा हा एकदम हेल्पफुल ठरणारा चार्ट आहे. शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ड्रेस कटिंग केला तर परफेक्ट बसणार. आपल्या ह्या चॅनलवरती भरपूर ड्रेस कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. कसे शिलाई करायचे ड्रेस त्याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. आज जे काही मी तुम्हाला सांगते ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तर हे बघा, मी जसं काही इथं लिहून देते त्या पद्धतीने तुम्ही वहीमध्ये नोट करत चला. कोणत्या साईजला काय म्हणायचं हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नसेल. म्हणजे आपण रेडीमेड कुर्ती वगैरे घ्यायला जातो त्यावेळेस त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा, XS किंवा यस, यम असं लिहिलेलं असतं. तर बऱ्याच जणांना त्याचा अर्थ कळत नाही किंवा ते नक्की किती छाती असणाऱ्या मापासाठी ही लिहितात हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर आज ते सुद्धा माहीत होईल. आणि तुमच्याकडे जर छातीची मापे नसतील, तुमच्याकडे जर फुल ड्रेसची मापे नसतील तर छाती आणि उंचीचं माप किती आहे तेवढं फक्त माहिती असेल तर सगळी मापे तुम्ही काढू शकता. किंवा ही साईज जरी माहिती असली तरी बस. कस्टमरला तुम्ही विचारू शकताय तुम्हाला यस साईजचा ड्रेस बसतो की एम साईजचा की एल साईजचा, त्यानुसार तुम्ही सर्व मापे काढू शकता. तर इथं पहा, XS कधी असतं बघा, ज्यावेळेस 32 छाती असते त्या लोकांसाठीची ही साईज आहे. तर इथं 28-30 असं हे कंबर आहे. सीट घेर असतो 36 आणि शोल्डर आपण इथं टाकतो 5.5. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शोल्डर किती घ्यायचा, 32 छाती आहे तर शोल्डर किती घ्यायचा हेच लक्षात येत नाही. जेवढा आपण शोल्डर टाकतो तेवढाच मुंडा टाकायचा असतो. तर इथं पहा, मुंडासुद्धा आपण इथं 5.5च घेणार आहे. उंची प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. तुम्ही त्यांना विचारा किती पाहिजे, 30 पाहिजे, 32 पाहिजे, 40 पाहिजे, तशी तुम्ही करू शकता. हे फक्त तुम्ही लक्षात घेऊ नका. आता यस साईज कोणासाठी वापरतात बरं? एक साईज म्हणजे 34 छाती असते, म्हणजे 34 छाती असणाऱ्या व्यक्तींसाठीची एक साईज असते. तर त्यांची कंबर असते 30 किंवा 32. 30 ते 32 या रेंजमध्ये त्यांची कंबर येते आणि सीट घेर असतो 38. तर हे बघा, इथं जसं मी लिहिते तसं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. आणि 6 शोल्डर घेतात. ज्यावेळेस 34 छाती असते त्यावेळेस 6 शोल्डर घ्यायचा आणि तेवढाच मुंडासुद्धा घ्यायचा आहे. तर आता हे तुमच्या परफेक्ट लक्षात आलं असेल. आणि उंची मी पूर्वी तुम्हाला सांगितलं तसं 32, 34 कितीही. आणि आता एम साईज कोणत्या व्यक्तीसाठीची असते बघा, 36 साईज असते त्याला आपण एम साईज असं म्हणतो. तर त्यावेळेस कंबर येते 32 to 34 पर्यंत आणि सीट घेर येतो 40. तर शोल्डर येतो 7. मुंडासुद्धा 7च घ्यायचा आहे. जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढाच मुंडासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा फ्रेंड्स. आणि इथं 40 किंवा इथं तुम्ही 38, 40 कशीही आवडीनुसार उंची घेऊ शकता. तर आता एल साईजसाठीचं पाहू. तर हे बघा, एल साईज नक्की कशाला म्हणायचं, 38 छाती असते त्याला आपण एल साईज असं म्हणतो. तर एल साईजमध्ये कंबर असते 34 ते 36 आणि सीट घेर असतो 42. शोल्डर घेतो आपण 7. मुंडासुद्धा आपल्याला 7च घ्यायचा आहे फ्रेंड्स. आणि इथं तुम्ही 40 to 42 कितीही उंची त्यांच्या आवडीनुसार घेऊ शकताय. आणि आता आपण हे व्यवस्थित पट्टीने ओढून घेऊया. कारण काय होतं आहे, जेवढं व्यवस्थित सुरेखपणे लिहिलेलं दिसेल तेवढं चांगलं, म्हणजे इंटरेस्ट वाढतो आहे आपला तेवढा जास्त. त्यासाठी मी हे व्यवस्थितपणे आखून घेते फ्रेंड्स. तर नीट लक्ष देऊन बघा, हे सगळं तुमच्यासाठीच चाललं आहे. आणि इथं XL साईज, आता नेक्स्ट साईज आहे XL. तर 40 छाती असणाऱ्यांना आपण XL साईज असं म्हणतो.
तर त्यासाठी बघा इथं कंबर आहे 36 ते 38 पर्यंत आणि सीट घेर असतो 44 आणि शोल्डर असतो 7.5. इथंही 7.5 आपण मुंडा घ्यायचा असतो आणि उंची कितीही. ओके, तर आता इथं बघा एक्सेल साईज तुम्हाला समजली असेल. आता बऱ्याच लेडीजना एक्सेल साईज इनफ होते. तर ज्यावेळेस आपण ड्रेस घ्यायला जातो त्यावेळेस काय आपण करेक्ट टेपने मोजून माप घेत नसतो. त्यावेळेस आपण काय पाहतो की एक्सेल आहे की डबल एक्सेल आहे की एल साईज आहे की एम साईज आहे तसं बघतो. तर त्यासाठी मी हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी इथं साईडला लिहिलेलं आहे. तर आता परफेक्ट तुम्हाला समजेल. तर डबल एक्सेल हे बघा, आता डबल एक्सेल आपण इथं लिहूया. डबल एक्सेल लिहितो त्यावेळेस बघा 42 छाती असते त्या व्यक्तीसाठी डबल एक्सेल साईज लागते. तर डबल एक्सेल साईजमध्ये 38 ते 40 पर्यंत असतं आणि 46 सीट घेर येतो. 7.5 इथं शोल्डर येणार आणि तेवढाच मुंडासुद्धा येत असतो. इथं तुम्ही 42, 44, 45, 38 कितीही उंची घेऊ शकता. आता हे झालं डबल एक्सेल साईज. आता नेक्स्ट आपण बघूया. ह्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या साईजसुद्धा समजतील. म्हणजे बऱ्याच ताई असतील की त्यांना एक्सेल कशाला म्हणायचं, डबल एक्सेल कशाला म्हणायचं, नक्की कोणत्या साईजला म्हणायचं ते माहीत नसेल. बऱ्याच जणींना माहीतसुद्धा असेल पण माहीत नाही, त्यांच्यासाठी जरा थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह होईल. तर हे बघा ट्रिपल एक्सेल. तर त्या ट्रिपल एक्सेलमध्ये 44 छाती असते आणि कंबर 42 to 44. तर इथं कंबर 42 ते 44 असते आणि इथं सीट घर येतो 48. शोल्डर 8 येतं, मुंडासुद्धा 8च येणार. इथं तुम्ही 44 ते 46 कितीही उंची घेऊ शकता. आता हे सगळं वाढलंय म्हटल्यानंतर हे सुद्धा वाढतंच. पण एखाद्याची हाईट कमी असते तर हे वाढतंच असं काही नाही. हाईटनुसार मी म्हटलं ना पहिलं, हाईटनुसार सुद्धा ते हाईटवर डिपेंड राहतं. तर हे बघा इथं सुद्धा आपण व्यवस्थितपणे लाईन ओढून घेतोय. ओके, आता लास्ट 4 एक्सेल साईज. की तो 4 एक्सेल ड्रेस क्वचितच शिलाई करायला येतात. बट माहितीसाठी तुम्हाला हा चार्ट मी तुम्हाला देते. तर इथं 4 एक्सेल साईज असेल तर 46 छाती असते आणि कंबर असते 44 to 46 आणि इथं सीट घेर येतो 50. त्यांच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं 8.25 म्हणजे 8.25 इंच आणि इथं 8.25 इंचच आपल्याला मुंडासुद्धा घ्यायचा असतो. तर उंची इथं 50 किंवा 52. तर आता तुम्ही आता हा कंप्लीट चार्ट पूर्ण झालेला आहे फ्रेंड्स. मी एकदम सविस्तरपणे माहिती तुम्हाला आता डीपमध्ये सांगते की कशासाठी आपण हा यूज करू शकतो काय. ब्लाऊजचा सुद्धा असा सविस्तरपणे चार्ट मी केला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. तर इथं पाहू शकताय आपला असा हा सुरेख चार्ट रेडी आहे. हा फक्त चार्ट तुमच्यासमोर असेल तर ड्रेसची प्रॉपर माप तुम्हाला घ्यायला येतील. तर इथं पाहू शकताय फ्रेंड्स, हे सगळं आपण लिहिलं आहे. बट आपण कसं माप घ्यायचं ते तुम्हाला मी सांगते. इथं पहा, इथं आपण ह्या घडीला म्हणजे इकडची जी बाजू असते ती बंद बाजू असते. बंद बाजूला आपण गळा टाकतो. तर हे तर तुम्हाला माहीत असेल बेसिक, बंद बाजूला आपण गळा टाकत असतो. तर ही असते बंद बाजू. तर तुम्हाला सांगते फुल शोल्डर कशाला म्हणायचं. हा जो पूर्ण भाग आहे इथपर्यंत त्याला फुल शोल्डर म्हणतात. तर पहिलाच पॉईंट आपण बघूया 5.5 किंवा ह्याचं बघूया 36 छाती असते त्या लोकांचं बघूया. तर हा बघा, हा आहे पूर्ण शोल्डर. तर इथं मी लिहून ठेवते शोल्डर, ह्याला आपण म्हणतो शोल्डर. तर आपण इथं 7 शोल्डर घेतोय. तर 7 शोल्डर घेतल्यानंतर त्याचा मुंडासुद्धा आपल्याला 7च घ्यायचा असतो. तर हे बघा इथं मी लिहिते 7. तर इथं हा जेवढा आहे शोल्डर तेवढाच आपण मुंडासुद्धा घ्यायचा असतो.
आणि इथून नंतर छातीची मापे घ्यायची. आता इथं पाहू शकता तुम्ही, आपण 36 साईज घेतलेलं, तर छातीचं माप आहे 36. तर 9 × 36 म्हणजे छातीचा चौथा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण इथून टेप मोजून, हे बघा, इथून असं टेप मोजायचा आणि करेक्ट ज्या ठिकाणी 9 इंच येतं त्या ठिकाणी एक टिक मार्क करायची असते. हे बघा, ज्या ठिकाणी 9 इंच येतं त्या ठिकाणी एक टिक मार्क करायची आणि नंतर मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्राचं आपल्याला घ्यायचं असतं. तर असं हे आपल्याला ओढून घ्यायचं असतं. फ्रेंड्स, कोणत्याही पद्धतीचा ड्रेस तुम्ही कट करत असाल तर हेच माप असतं. बोट नेक कॉलरसाठी वेगळं असतं, म्हणजे इथला पोर्शन वेगळा येतो, पण हे छातीचं माप सेमच असतं कोणत्याही पद्धतीचा ड्रेस तुम्ही शिलाई करत असाल तर. तर आता इथं पाहू शकताय, हा आहे आपला छातीचा चौथा भाग. इथं आपण मोजून घेतो. छातीचा चौथा भाग याला म्हणतात छाती आणि याला म्हणतात मुंडा, याला म्हणतात शोल्डर. ओके. आणि हा असतो गळा. कितीही तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. तर ह्या ठिकाणी येतो गळा आणि इथं वरून करेक्ट 15 इंचावरती कंबर असते. वरून करेक्ट 15 इंचावरती कंबर मोजून घेतात. कमरेची एक लाईन ओढायची आणि वरून करेक्ट, हे बघा, मी जस्ट टेप घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वरून करेक्ट 15 इंचावरती कंबर मोजून घेतात. नंतर वरून करेक्ट 20 इंचावरती सीट घेर मोजून घेतात. इथं पाहू शकताय, इथं येतो सीट घेर. तर कंबर किती आहे, इथं बघा 36 साईज आहे, तर कंबर येते 32 किंवा 34. तर आपण कंबर इथं 8 घेऊ. 8 चोक 32 म्हणजे कमरेचा चौथा भाग 8 आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा, सॉरी, हे बघा, त्याच्यामध्ये 2 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर असा हा शेप तयार होईल. ओके. आणि आता इथं सीट घेर किती आहे बघा, सीट घेर आहे 40, म्हणजे 10 वरती आपल्याला टिक मार्क करायचा आहे. हे बघा, आणि त्याच्यामध्ये 2 आपण ॲड करणार आहोत आणि हा भाग आपला असाच येतो. तर आपल्याला काय करायचं असतं बघा, हे असं हे जोडून घ्यायचं असतं. असा हा आपला शेप तयार होतो. इथं आपलं स्टिचिंग येतं आणि हे बघा, असा हा आपला ड्रेसचा शेप असतो. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि इथं आपण काय करतो बघा, आपली जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ना, इथं अर्धा इंच मी आतल्या साईडला घेत असते नेहमी, पाहू शकता तुम्ही, आणि असं हे जोडते. त्यामुळे काय होतं की ड्रेसला अजिबात इथं काकेमध्ये चुन्या येत नाहीत. ड्रेस असा अस्ताव्यस्त दिसत नाही. काकेमध्ये कचत सुद्धा नाही, फुगा येण्याचा प्रकारच नाही. त्यामुळे बघा, इथं आपण अर्धा इंच आतल्या साईडला घेत असतो. तर तुम्ही ड्रेसचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आम्ही, म्हणजे मी तरी अशा पद्धतीने सर्व मापे टाकत असते. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ड्रेस बघितला स्टिच करून, कटिंग करून, तर परफेक्ट बसणारच फ्रेंड्स. तर इथं मी 32 म्हणजे इथं आपण 8 घेतलं, 2 एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. सीट घेर आहे 40 म्हणजे आपण इथं 10 घेतलं आणि इथं 2 एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर असं हे आपल्याला वाढवून घ्यायचं असतं फ्रेंड्स. आणि इथं आपण अर्धा इंच घेतलेलं आहे, हे बघा. आणि ही फुल उंची असते, उंची इथे. ही आहे कंबर, कमर, आणि हा आहे सीट घेर. ओके. तर आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स. ह्याच्यावरून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेस कटिंग करू शकताय, शिलाई करू शकताय. परफेक्ट पद्धत आहे, अजिबात ड्रेस चुकत नाही. आता मी एवढ्या वेळा तुम्हाला सांगितलं आहे, म्हणून एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस कटिंग करून बघा आणि नक्की कमेंट्स करा, तुम्ही जो ड्रेस कटिंग केलेला आहे ह्या मेजरमेंटनुसार तो परफेक्ट बसला की नाही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. इथं आता गावी भरपूर उन्हाळा आहे आणि इतकी गरमी आहे, तुम्हाला सांगते. आवाज येतो म्हणून मी फॅनसुद्धा बंद करून ठेवला आहे, कारण फॅन जर लावला तर इथं व्हिडिओमध्ये डिस्टर्ब होईल, आवाज जास्त फॅनचा येऊ शकतो आहे. आणि एवढी गरमी आहे, बसू सुद्धा शकत नाही 5-10 मिनटं, एवढी गरमी आहे आता सध्या इथं. तरीसुद्धा हा व्हिडिओ मी एवढ्या मेहनतीने शूट केलेला आहे. त्यामुळे जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक येणारे व्हिडिओज एकदम सिंपल पद्धतीचे परफेक्ट असतात, ते सुद्धा बघत चला पहिल्यापासून. तर फ्रेंड्स, अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती की आता तुम्हाला वाटेल की इथं 32 छाती आहे, 33 असेल तर आम्ही काय करायचं. तर इथं पहा, 32 33पर्यंत असेल तर तुम्ही कंबर 28 ते 30पर्यंत घेऊ शकताय. म्हणजे त्यामधलं कोणतंही अंतर तुमच्यासाठी सुटेबल असू शकतं.
तर इथं पाहू शकताय फ्रेंड्स की या चार्टमध्ये आपण ओड नंबर दिलेले नाहीत, म्हणजेच की आता बघा 36 आहे तर 37 नाही, तोच असतो आपला ओड नंबर. तर तसं असेल तर मी आत्ता तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला आहे त्यानुसारच तुम्ही सर्व मापे टाका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.